पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बदनामीची धमकी देत युवतीवर अत्याचार करणाऱ्यास अटक। शहादा शहरातील 23 वर्षीय युवतीला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मालेगाव येथील एकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी रात्री उशिरा मालेगाव येथील एका विरोधात शहादा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहादा शहरातील एक 23 वर्षीय युवतीची मालेगाव येथील मोहम्मद आबिद हसन याच्यासोबत सोशल मीडियातून ओळख झाली होती। 1.5 वर्षापूर्वी झालेल्या ओळखीतून दोघांच्या भेटी झाल्या होत्या। या दरम्यान संशयिताने युवतीला मालेगाव येथे एका हॉटेलवर नेऊन अत्याचार केला होता। या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास युवती आणि कुटुंबियांची बदनामी करण्याची धमकी दिली होती। तसेच युवतीचे फोटो व व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती। युवतीने बदनामीच्या भीतीने ही माहिती कुणालाही दिली नाही। दरम्यान हिम्मत वाढवलेला संशयित मोहम्मद आबिद हसन हा शुक्रवारी दुपारी शहादा येथे आला होता। या ठिकाणी येऊन संशयिताने युवतीला शहरातील महात्मा गांधी उद्यानात बोलावले असता संशयित तिला धमकावत असताना नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून माहिती जाणून घेतल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळून आले फोटो व व्हिडिओ। पोलिसांनी संशयित आबिद हसन याला ताब्यात घेत मोबाईलची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ मिळून आले। या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून मोहम्मद आबिद हसन याच्या विरोधात लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। शहादा पोलीस ठाणे परिसरात युवतीच्या नातलगांनी गर्दी केली। उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश देसले या प्रकरणाचा तपास करत आहेत। शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे।